Welcome to Guruvarya Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. हॅलो फ्रेंड्स, आजच्या सेशनमध्ये आपण वॉक अ लिटल स्लोअर या पोएमचा वर्कशॉप पाहणार आहोत. चला तर मग वर्कशॉपकडे वळूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट, रीड द पोएम अलाउड. कविता आपल्याला मोठ्याने वाचायची आहे. क्वेश्चन नंबर सेकंड, पुट द वर्ड्स गिवन इन ब्रॅकेट्स इन द प्रॉपर ब्लँक्स. कंसात दिलेले शब्द योग्य रिकाम्या जागी भरायचे आहेत. ए, द डॅश डॅश इज टॉकिंग टू इट्स डॅश डॅश. द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. बी, द डॅश डॅश इज लीडिंग अँड द डॅश डॅश इज फॉलोइंग. The father is leading and the child is following. C, someday the dash dash will become a dash dash. Someday the child will become a father. D, the dash dash does not wish to fall while following its dash dash. The child does not wish to fall while following its father. Here we completed our second question. Now move towards the main second question. Find and write pairs of rhyming words from the poem, words that appear at the end of the line. यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा व त्या लिहा. अशा जोड्या ज्या की तुम्हाला वाक्याच्या शेवटी कवितेमध्ये सापडतील. आन्सर, स्मॉल फॉल, सी मी, बी मी, ट्रू यू. इथे आपला दुसरा प्रश्न संपतो. तर आता आपण तिसरा प्रश्न पाहणार आहोत. द मीनिंग्स ऑफ द वर्ड्स इन द फॉलोइंग पेअर्स शो दॅट दे आर रिलेटेड. खालील दिलेल्या जोड्यांमधील शब्द सारखेच अर्थ दाखवतात, त्यांचा काहीतरी संबंध आहे. अशा आणखी आपल्याला 5 जोड्या इथे लिहायच्या आहेत. एक्झाम्पलसाठी आपल्याला दिले गेलेलं आहे, डॅडी और फादर इज रिलेटेड टू चाइल्ड, फॉलो इज रिलेटेड टू लीड. Like that, we have to find 5 other words which relate to the following words, or we have to give some examples like that. Teacher, mentor, doctor, physician, give, allow, confirm, authentication, law, evidence, society, association, unbelievable, astonishing, care, tender. इथे आपला तिसरा प्रश्न संपतो. तर आता बाळांनो आपण चौथा प्रश्न पाहणार आहोत. द चाइल्ड इन द पोएम रिक्वेस्ट हिज फादर टू वॉक स्लोअर. हिअर द पोएट इम्प्लाइज दॅट द चाइल्ड वॉन्ट्स टू अंडरस्टँड हिज फादर्स ॲक्शन बेटर. द चाइल्ड वुड लाईक टू ॲक्ट द सेम वे बट वॉन्ट्स द फादर टू बी मोर अंडरस्टँडिंग टुवर्ड्स द चाइल्ड्स नीड. व्हॉट इज इम्प्लाइड इन द फॉलोइंग लाईन्स. ह्या कवितेतील मुलगा त्यांच्या वडिलांना सावकाश चालण्यासाठी विनंती करत आहे. इथे कवी असे सुचवत आहेत की त्या मुलाला त्या वडिलांची कृती नीटपणे समजून घ्यावायची आहे. मुलाला देखील त्याचप्रमाणे कृती करायची आहे. पण वडिलांना मुलाबद्दल देखील अधिक समजूतदारपणा दाखवावा असे कवीला वाटते. अशा प्रकारेच खालील वाक्यांमध्ये कवी काय सुचवतो आहे ते आपल्याला शोधायचं आहे आणि ते लिहायचं आहे. ए, समटाइम्स युअर स्टेप्स आर फास्ट. आन्सर, the poet implies that the father is doing their actions rapidly which cannot understood by child. B, sometimes your steps are harder to see. Answer, the poet implies that some actions done by father cannot be understood by child. So the child said to their father that is sometimes your steps are harder to see. C, I would want to lead just right. Answer, the poet implies that the child is following his father. One day child will be father. He want to be right at his position. D, and know that I was true. The poet implies that the child one day will become father. He would be just lead to right like his father. इथे आपला चौथा प्रश्न संपतो. आता आपण 5वा प्रश्न पाहूया. युझिंग युअर ओन आयडियाज फ्रेम 3 सेंटेन्सेस दॅट शो कंटिन्युअस ॲक्शन. तुमची स्वतःची कल्पना वापरून 3 चालू कृती दर्शवणारे वाक्य बनवा. हिअर वी हॅव गिवन द एक्झाम्पल, यू आर लीडिंग मी. लाईक दॅट वी हॅव टू फ्रेम 3 सेंटेन्सेस. आन्सर, वी आर मेकिंग मी ब्रेव.
You are doing your job. He is making dinner for us. Now move towards the question number 6. Using your own ideas, frame at least 3 sentences that show future actions or state. Examples: who will want to follow me when I am all grown up. ज्याप्रमाणे आपण चालू कृतीचे वाक्य बनवलो त्याचप्रमाणे आपल्याला फ्युचर ॲक्शनचे देखील वाक्य बनवायचे आहेत. आन्सर: वेअर विल बी द स्टार्स व्हेन आय एम बी अ सोशल रिफॉर्मर. हू विल रेडी टू गिव्ह अप. Here we completed our 6th question. Now move towards the 7th question. Discuss the following and write the summary of your discussion in the form of bullet points. खालील मुद्द्यांची चर्चा करा आणि त्याचा सारांश बुलेट पॉइंट्सच्या मदतीने लिहा. A. How are certain ideas, custom, knowledge passed on from one generation to the next? Answer: first point, with the help of many books. Second, orally by elders. Third, by the society. Fourth, many more things. B. Is it necessary for children to follow the footsteps of their forefathers? If yes, why? Why is it sometimes necessary to change the old ways? Answer: first point, no, because all time father is not doing good steps. Second, because our thinking changes time to time. It changes from one generation to another generation. Here we completed our 7th question. Now move towards the 8th question. Do you have a role model? What qualities do you appreciate in your role model? Answer: yes, I have role model. The way that he is doing his work with dedication, hard work, politeness, presence of mind, and many more qualities I would like to appreciate. Now move towards the 9th question. Think of an occasion when you did not like the decision, actions of your family members, but realized later on that they were right. Write about it in 5 to 8 lines. असा एखादा प्रसंग आठवा ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा निर्णय चुकीचा वाटला पण नंतर तो निर्णय बरोबर ठरला. ते तुम्हाला 5 ते 8 वाक्यामध्ये लिहायचं आहे. आन्सर: When I was in 7th standard, the whole class is going to trip, but my family don't allow me to go. On the day of the trip, suddenly I become sick. That time I realized that the decision of my family is right and I was wrong. Now move towards the last and 10th question of this workshop. Within 2 minutes, write as many phrases or sentences as you can use it a little. 2 मिनिटाच्या आत तुम्हाला a little ह्या शब्दापासून शक्य तितके वाक्यप्रचार किंवा शब्द बनवायचे आहेत आणि लिहायचे आहेत. इथे आपल्याला काही दिलेले आहेत. A little later, a little higher, a little to the left, just a little, wait a little longer, a little something, a little end, little collar. बाळांनो, इथे आपला वर्कशॉपचा व्हिडिओ संपतो. तुम्हाला ह्या पोएमचा व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ह्या पोएमचा चिटचॅट विथ वॉर्मिंग अप पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. तिथे तुम्हाला 9th स्टँडर्ड इंग्लिश ह्या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओ मिळतील. पाहायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.